नांदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाडांची कत्तल. झाडे लावा, झाडे जगवा हा फक्त घोषवाक्यापुरताच. नमस्कार, तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही झाडे तोडण्यात आल्याचे समोर आले आहे. या वृक्षतोडीसाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का? वन विभागाने प्रत्यक्ष पाहणी केली का? पर्यावरणाचे नुकसान भरून काढण्यासाठी नवीन झाडे लावण्याची अट पाळली जाणार का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. नांदगाव पोलीस ठाण्याच्या परिसरात सुरू असलेल्या विकास कामांच्या पार्श्वभूमीवर वृक्षतोड झाल्याची चर्चा आहे. मात्र या वृक्षतोडीसाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती का, याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणात अनेक मुद्दे अनुत्तरित आहेत. वृक्षतोडीसाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेण्यात आली होती का? वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पंचनामा किंवा तपासणी केली का? झाडांचे मूल्यांकन करण्यात आले होते का? तोडण्यात आलेल्या प्रत्येक झाडाच्या बदल्यात नवीन झाडे लावण्याची अट घालण्यात आली का? पर्यावरण संरक्षणाशी संबंधित सर्व नियमांचे पालन करण्यात आले का? एकीकडे शासन झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश देत असताना दुसरीकडे अशा प्रकारच्या वृक्षतोडीबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित होत आहेत. आता या संपूर्ण प्रकरणाकडे वन विभाग, महसूल प्रशासन आणि संबंधित यंत्रणा कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या वृक्षतोडीबाबत संबंधित विभागाचे अधिकृत स्पष्टीकरण अपेक्षित आहे. जर सर्व परवानग्या घेऊनच वृक्षतोड करण्यात आली असेल तर संबंधित परवानग्या, झाडांची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा क्रमांक आणि आवश्यक कागदपत्रे प्रथमदर्शनी उपलब्ध करून देण्यात यावीत, अशी मागणी होत आहे. तसेच नियमांचे उल्लंघन झाले असल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. गाव ते राज्य मराठी न्यूज नांदगाव. संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक.